अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय। बऱ्याच लोकांची प्रश्न असतात की देवघर देवप्रतिमा कशा असाव्यात, देवघरात काय असावे काय नसावे, त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी आदित्य पटवर्धन गुरुजी। तर पुढे बघूयात, देवघर आणि देवप्रतिमा कशा असाव्यात हे जाणून घेऊयात। असे म्हणतात की ज्या घरात रोज देवपूजन होते त्या घरामध्ये साक्षात देवी देवता वास करतात व त्यांची कृपा त्या घरावर कायम राहते। परंतु घरातील देवघर व त्यातील देवप्रतिमा जर योग्य प्रकारच्या व योग्य ठिकाणी नसतील तर त्याचा दुष्परिणामही भोगावा लागतो। तर जाणून घेऊया घरातील देवघराबाबतचे वास्तुनियम। बघा, घरातील देवघर नेहमी घराच्या उत्तर पूर्व वा ईशान्य भागात असावे। त्यातही ईशान्य दिशा यासाठी सर्वश्रेष्ठ ठरते। देवघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला नसावे। घरातील देवपूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेकडे असणे फारच शुभकारक आहे। घरातील देवघरात जास्त मोठ्या देवप्रतिमा ठेवू नयेत। त्या 9 इंचापेक्षा जास्त मोठ्या नसाव्यात। जास्त मोठ्या मूर्ती प्रतिमा शुभ अशुभ प्रभाव देतात। देवघरातील देव एकमेकांपासून किमान 1 इंच तरी लांब असावेत। घरातील देवघर अशा जागी बनवावे जिथे दिवसभरात थोड्या वेळासाठी तरी सूर्यप्रकाश अवश्य पोहोचत असेल। देवघरातील देवप्रतिमांचे तोंड कधीही एखाद्या कोपऱ्याकडे सन्मुख होणारे नसावे। पूजेमध्ये शिळी फुले पाने अर्पण करू नयेत। स्वच्छ व ताजे जलच वापरावे। तुळशीपत्र गंगाजल बिल्वपत्र कधीही शिळे होऊ नाहीत, म्हणूनच त्याचा वापर पुन्हा पुन्हा करता येतो। घरातील देवघर जेथे असेल तेथे चामडी बूट चपला घालून जाऊ नये। देवघर असणाऱ्या जागेची साफसफाई रोजच्या रोज करावी। देवघरामध्ये मूर्ती पूर्वजांचे फोटो प्रतिमा लावू नयेत। देवघरामध्ये मृत पूर्वजांचे फोटो प्रतिमा किंवा मूर्ती नसाव्यात। देवघराजवळ किंवा वरती शौचालय असू नये। स्वयंपाकघरात देवघर असणे वास्तूप्रमाणे योग्य नाही। रोज रात्री झोपण्यापूर्वी देवघरावर कापड टाकावे वा पडदा टाकावा, कारण देवघरातून सतत ऊर्जा प्रक्षेपण होत असते व आपल्याला झोपल्यानंतर कमीत कमी ऊर्जा हवी असते। जिन्याखाली किंवा तळघरात देवघर नसावं। अशा अवस्थेत मनोभावे पूजा केली तरी त्याचा लाभ हा होत नाही, उलट समस्या निर्माण होतात। झोपताना हे लक्षात असू द्यावं की कोणाचेही पाय देवघराच्या दिशेला नसावे। देवाकडे पाय करून झोपणे योग्य नाही। देव्हाऱ्यात कमीत कमी मूर्ती अगर तसबिरी असाव्यात। कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नाग विरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी। अन्नपूर्णा सुद्धा देव्हाऱ्यात असावी। डाव्या सोंडेचा गणपती 2-3 यंत्रे असलेली तरी चालतील। यंत्रे ही देवाची आसने असल्याने ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावीत। देव्हाऱ्यात सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करावा, त्याशिवाय घरात कोणी जेवण करू नये। जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य देतात त्यांना जीवनात 2 वेळच्या अन्नाची कमतरता कधीच पडत नाही, हे एक शाश्वत सत्य आहे। आता काय करू नये तर देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो ठेवू नये, पूजू नये। संसारी माणसाने मारुतीची देव्हाऱ्यात पूजा करू नये। कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते। घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल, पण देव्हाऱ्यात नसावा। देव्हाऱ्यात शनीची सुद्धा पूजा करू नये। सर्व जीवन संकटमय वा उदासीन असे राहते। मुंजा पूजा सुद्धा करू नये, त्यामुळे इतर देवदेवता आपले काम करीत नाही। शिवाय त्या मुंजा सद्गतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात। देव्हारात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये। गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये, शिष्याचा कोप होतो। प्राचीन मूर्त्यांचे भगरावशेष पूजा घरात ठेवू नये। देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी सुद्धा नसावी।
एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत, त्या दोन्ही एकही कार्य करीत नाहीत. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे वंशच नसलेले घराणे देवदेव घरात अजिबात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असतील तरीही विसर्जन करावे, नाहीतर पूजकाची सुद्धा वंशबुडी होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.